श्रोते हो नमस्कार. मी कनिष खिवरेकर सादर करीत आहे श्री नारायण धारप लिखित कथा चंद्राची सावली. पूर्ण चंद्राची रात्र होती. लख्ख चांदणं पडलं होतं. समोरच्या निर्जीव निश्चल देखाव्याकडे पाहत एक व्यक्ती उभी होती. जवळून निरीक्षण केलं असतं तर दिसलं असतं की तो आयुष्याची मध्यरेषा ओलांडलेला एक गृहस्थ आहे. आता त्याचं मन अस्वस्थ झाल्यासारखं दिसत होतं. हाताची सारखी उघडझाप होत होती. तो सारखा या पायावरून त्या पायावर उभा राहत होता. इकडे तिकडे पाहत होता. तो कोणाची तरी वाट पाहत होता. त्याच्या मागच्या बाजूस खडकावर कोणाची तरी पावलं वाजली. त्या आवाजाने दचकून त्याने मागे पाहिलं. सावलीतून चांदण्यात त्याच्याकडे एका स्त्रीची आकृती आली व त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. ही जागा का निवडली? तिने साशंक स्वरात विचारलं. मोकळेपणाने बोलता यावं म्हणून. मला तुझी चिठ्ठी मिळाली. मग? तिच्या स्वरात ताठा होता, गर्व होता. दरवेळी असे पैसे देणं मला कसं जमणार? इतके दिवस जमलं तसंच, पण किती दिवस? तू तर माझं रक्तच शोषून घेत आहेस. आता तुमचा हात जड होतो नाही का? जेव्हा मी तरणी बांड होते, मला काही कळत नव्हतं, तेव्हा नाही ते चाळी करायला हात धजलेच ना तुमचे. त्या दिवसात वेळेचं भान राहत होतं का? चोप. मला मागच्या आठवणी नकोत आणि हा कायमचा सासेमिरा हे माझ्या मागं नको. मी आता शेवटचं सांगतो. यापुढे पैसे मिळणार नाहीत. आणि मला भ्रष्ट केलं, घराबाहेर काढलं, मी कशी राहू? मला त्याच्याशी कर्तव्य नाही. इतके दिवस पैसे देतच आलो ना. हेच सांगायला मला इतक्या लांब आडबाजूला बोलवलं आणि विचारायला तू माझा पिच्छा सोडणार आहेस की नाही? नाही. पैसे मिळाले नाही तर तुमची अब्रू मी मातीत मिळवेन. नीट विचार करून बोल बरं. असा तिरस्काराचा उद्गार काढून ती मागे वळली. संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. त्याच्या स्वतःच्या ओरडण्याच्या आवाजात त्याला तिचे क्षीण शब्दही ऐकू आले नाही. तिचं शरीर त्याच्या हातात जेव्हा एकाएकी ढिलं पडलं तेव्हा तो शुद्धीवर आला व त्याचं अवसान ओसरलं. त्याचे हात निघताच ती तशीच वेडी वाकडी खाली कोसळली. गोंधळून जाऊन तो तिच्या जवळ खाली बसला. त्याने तिची नाडी पाहिली. छातीला हात लावून पाहिला, पण ती गतप्राण झाली. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. हे काय झालं? आता काय करायचे? तिच्या कलेवराचे काय करायचे? कुठे लपवून ठेवायचे? त्याने चारी बाजूस नजर टाकली. आसपास उघडा डोंगर माथा होता. समोर खडक पायऱ्यांनी उतरत खाली गेला होता आणि खडकाच्या बाजूस एक भगदाड होतं. त्यात हिला टाकली तर? तिला उचलून तो खडक उतरू लागला, पण ते काम सोपे नव्हते. 15 पावलातच त्याला धाप लागली. तो कसाबसा अर्ध्या अंतरावर आला. एक रात्रीचा पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या अगदी जवळून गेला. त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं व धपकन खाली पडलं. घाम पुसून तो खाली वाकला आणि थांबला. तिचे डोळे उघडे होते. त्यात आता बोबळे नव्हती, पण ती आता चंद्रप्रकाशात चकचकत होते. पुन्हा तिला हात लावायची त्याला हिंमत होईना. तो 2 पावले मागे सरकला व मग सगळाच धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली. रात्रभर त्याला झोप नव्हती. सकाळ होताच गडी माणसाचा डोळा चुकवून त्याने एक लहानशी पहार खिशात खोमली व त्या टेकडीचा रस्ता धरला. कोणी तिला पाहायच्या आत तिचं शरीर दृष्टीआड करायला हवं होतं. पण तो जेव्हा खडकाच्या शेवटच्या चढणीवर आला व त्याने खालच्या रिंगणात पाहिलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. रिंगण रिकामं होतं.
तिच्या शरीराचा पत्ता नव्हता. हळूहळू तो खाली आला. तिला ज्या ठिकाणी टाकून तो पळून गेला होता तिथे आला. पण त्या कठीण खडकावर कसल्याही खाणाखुणा नव्हत्या. तिचं काय झालं? अस्वस्थपणे त्याने चारी बाजूस नजर टाकली व समोरच्या खडकातलं काळं भगदाड त्याला परत दिसलं. इच्छा नसतानाही तो बळेबळेच तिकडे गेला. आत गुडूप काळोख होता. मनाचा हिय्या करून तो आणखी आत गेला. पुढे हात करून पाय टाकता टाकता त्याच्या हाताला कशाचा तरी स्पर्श झाला. एक पळभरच त्यानं हात तसाच ठेवला. ते केस किंवा कापड यासारखं काहीतरी मऊसर होतं. तो धडधडत्या काळजाने परत बाहेर आला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. हातपायांना कापर सुटलं होतं. तो घरी परत आला, पण त्याच्या जीवाला चैन पडत नव्हता. सर्व प्रकारचं शेवट झाल्याशिवाय त्याला शांतता मिळणार नव्हती. दुपारी टॉर्च घेऊन भयभीत मनाने, थकल्या शरीराने तो परत त्या गुहेपर्यंत येऊन पोहोचला. आत पाऊल टाकणं म्हणजे त्याला जीवावरचं संकट वाटत होतं, पण त्याचा नाईलाज होता. कसं तरी आत जाऊन त्याने टॉर्चचा प्रकाश समोर टाकला. समोरच्या कपारीवर ती बसली होती. टॉर्च त्याच्या हातातून जवळजवळ खालीच पडला. घोगऱ्या आवाजात त्याने तिला हाक मारली. तिने काही हालचाल केली नाही. त्याने जरासा आवाज चढविला, तरीही ती निश्चल राहिली. धापा टाकत तो अगदी जवळ गेला आणि त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भाव नव्हते, डोळ्यात बोबळं नव्हती, शरीरात प्राण नव्हता. एक विलक्षण आवाज काढून तो कसा तरी धडपडत बाहेर आला. 2 महिन्यात इस्टेटीला मरणाची अवकळा आली होती. वस्तीवरचा एक एक गडी काम सोडून गेला होता. इस्टेटीबद्दल गावात भलत्या भलत्या अफवा उठत होत्या. कितीही पैसे देऊ केले तरी गावातला माणूस तिकडे फिरकायला तयार नव्हता. मध्येच एका कर्मचाऱ्याचं मूल बेपत्ता झालं आणि बंगल्यावर शुकशुकाट झाला. त्याने आपली बायका मुलं लांब पाठवून दिली. 2 वर्षात त्याचं शरीर 10 वर्षांनी खंगल्यासारखं झालं होतं. मनातली व्यथा आणि मनातली भीती कोणाजवळ उघड करायची छाती होत नव्हती. डोळ्यांसमोर शेतीवाडीचा, जमीन जुमल्याचा, गुराढोरांचा होत असलेला सत्यानाश मुखपणे पाहत राहणं प्राप्त झालं होतं. आणि एका चांदण्याच्या रात्री त्याला आपल्या खिडकीबाहेरून एक हाक आली. बाहेर पाहण्याचं त्याला अवसान राहिलं नव्हतं. देवाचं नाव घेत त्याने ती रात्र जागून काढली. सकाळची उन्हं फटफटताच तो बाहेर पडला. जी दारं शिल्लक होती त्यांना त्याने कुलूप घातलं. आता जहरी झालेल्या त्या वास्तूवर त्याने शेवटची नजर टाकली व गावाची वाट धरली. छतारिया इस्टेट ओस पडली.